नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजे वृश्चिक राशीच्या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे आणि नेहमीप्रमाणे सूचना यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसारच आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे मंडळी एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन आणि मासिक राशी भविष्य आपण माहिती करणार आहोत. तर शेवटच्या भागात आध्यात्मिक उपाय कोणते करायचे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपली राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ, त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल. चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या राशीला कसा असणार आहे या व्हिडिओमध्ये. आपल्या राशीचं स्वामी ग्रह आहे मंगळ. हा मंगळ ग्रह महिन्याच्या पहिल्या 15 म्हणजे 11 मे पर्यंत राहणार आहे कुंडलीच्या पंचम या शुभ स्थानात. 11 मे नंतर मंगळ ग्रह येणार आहे कुंडलीच्या 6व्या घरामध्ये, त्याच्या स्वतःच्या मेष राशीमध्ये. हे सुद्धा राहील शुभ आपल्या मंडळींसाठी, आपल्या राशीसाठी. विशेष करून विद्यार्थी आणि नोकरदार मंडळींना मंगळ ग्रहाचा हा जो ग्रहयोग आहे हा शुभ परिणाम वाढवणारा, कार्याच्या अनुषंगाने अतिशय उत्तम राहील. बुध आणि रवी ग्रहाचं गोचर सुद्धा 6व्या आणि 7व्या घरातून आपल्या राशीला अनुकूल आणि शुभ वातावरणाची निर्मिती करेल. जी मंडळी सरकारी कार्याशी, सरकारी क्षेत्राशी संबंधित विभागात नोकरी किंवा व्यवसाय निमित्ताने जोडलेली आहे त्यांना हा मंगळ, बुध आणि रवी ग्रहांचा योग विशेष साथ देणारा राहील, शुभ परिणाम देणारा आणि वाढवणारा. मंगळ शनी यांचा सुद्धा शुभ योग शेती, बांधकामाची जमीन, शेत जमीन, कोर्ट कचेरी, शेती तंत्रज्ञान, वाहन, ऑटोमोबाईल, वास्तू, तंत्रज्ञान, मशिनरी याबद्दलची महत्वाची कामं हातात घेण्यासाठी अनुकूलता वाढवेल. तर ज्यांना भूमी, भवन, वाहन यामध्ये गुंतवणूक, खरेदी विक्री करायचे त्यांनी सुद्धा निर्णय घेण्यासाठी अवश्य पुढाकार घेऊ शकता या महिन्यात. मात्र राशीला सध्या जून 2026 पर्यंत 8वा गुरु असल्यामुळे कामाच्या वेगाची मर्यादा मात्र थोडी संथ राहील. तेव्हा संयम बाळगावा लागेल. तुमच्या कामाचा वेग मात्र वाढवायला हरकत नाही. तुम्ही तुमचा वेग वाढवा. 14 मे पर्यंत शुक्र ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत वृषभ राशीमधून कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे, जे विवाह जुळवणं, विवाहाची बोलणी करणं, व्यापार वृद्धी करणं, नवीन भांडवल व्यापारात गुंतवणं, आर्थिक प्रश्न सोडवणं यासाठी शुभ परिणाम देणारं राहील. मात्र 14 मे नंतर शुक्र ग्रह कुंडलीच्या थोड्याशा अशुभ समजल्या जाणाऱ्या 8व्या घरात पदार्पण करतो आहे, जे थोडं आर्थिक दृष्टीने त्रासदायक राहू शकतं. अचानक खर्च वाढणं, आर्थिक उत्पन्न घटणं, आर्थिक फसवणूक होणं यासारखे अनुभव या काळात मिळण्याची शक्यता वाढेल, तेव्हा सावध राहा. तर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा असामंजस्य वाढणं, जोडीदाराची मनासारखी साथ न मिळणं, जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणं यासारख्या गोष्टींची त्रस्तता वाढेल आणि आपली हतबलता वाढेल. तेव्हा आधीपासूनच सावधानता ठेवा आणि योग्य नियोजन करून या काळात शांतपणे मार्गक्रमण करा. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह शुभ स्थितीमध्ये आहे किंवा शुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे त्यांना मात्र अचानक धनलाभाची संधी या काळात मिळेल. सासूरवाडीकडून आर्थिक मदतही मिळेल आणि काही लाभाचे प्रसंग मिळतील. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातली कामं, व्यापार उद्योग वाढेल, नवीन संधी मिळेल. कामानिमित्ताने परदेश गमनाची संधी या काळात मिळेल. 8वा शुक्र. विद्यार्थ्यांना हा महिना मिश्र स्वरूपाच्या परिणामाचा राहणार आहे, तेव्हा योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यावर विद्यार्थ्यांनी मात्र काटेकोर लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात पाहता उष्णता वाढवणारा, पित्त, ब्लड प्रेशर, मधुमेह या संदर्भात काळजी घ्यायला लावणारा हा महिना राहणार आहे, तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्य पाण्याला विशेष महत्त्व द्या. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क
सूक्ष्म पद्धतीने मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन, हा आम्ही पाठवलेल्या माहितीचा भाग व्यवस्थित वाचून त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याशी जोडू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतोच. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर आपल्या राशीसाठी इलेक्ट्रॉनिक, पॉवर, IT, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, त्याचप्रमाणे इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायद्याचे राहणार आहेत. तर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये फायनान्स आणि FMCG सेक्टरमध्ये थोडंसं सांभाळून राहून गुंतवणूक करा अशी सूचना पत्रिका देते आहे. ग्रहयोग देत आहेत. अर्थात योग्य सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा विशेष शुभ राहणार आहे. तर मंडळी, ही होती या महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेत आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि काटेकोरपणे नियोजन करायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात थोडीशी काळजी घ्या अशा सूचनेने मात्र होत आहे. ते म्हणजे 1-2 मे हे पहिले 2 दिवस कोणतेही महत्त्वाचे निर्णय थोडे सांभाळून घ्या. तर काही आर्थिक व्यवहार या काळात न केलेले फायद्याचे राहते. मात्र परदेश गमन याची संधी जर मिळाली, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी मिळण्याचे योग याच काळात राहतील. आध्यात्मिक साधनेसाठी हे दिवस उत्तम राहतील. आरोग्य मात्र जरा जास्त सांभाळा. 3 ते 9 मे पुढचे 7 दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, आरोग्यावर, कार्यशैलीवर काम करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस. व्यवहारातले महत्त्वाचे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. नवीन कार्य या काळात दृष्टीपथात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. आर्थिक व्यवहार आत्मविश्वासाने सोडवू शकता. त्यामुळे कामाचा आवाका आणि वेग वाढवायला मदत मिळेल. मानसन्मान, पतप्रतिष्ठा वाढवणारे हे दिवस राहतील. 10, 11, 12 मे पुढचे 3 दिवस थोडंसं घरगुती गोष्टींमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होताना दिसतील. त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदगही वाढेल. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी हे दिवस मात्र शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 13-14 मे विद्यार्थी, नोकरदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी विशेष शुभ असतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, कॅम्पस सिलेक्शन्स, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी अवश्य या दिवसावर लक्ष केंद्रित करू शकता. 15-16 मे आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय या संदर्भात थोडं काळजीने वागायचं आहे. व्यवहार आणि गुंतवणूक फार सांभाळून करायची. तसेच आपले प्रतिस्पर्धी आणि विरोधकांच्या वरती लक्ष ठेवायचं आहे. 17-18 मे विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकतात. तर काही महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, कागदपत्रांची कामं, मीटिंग्स, कागदपत्रांवरच्या सह्या शुभ दिवस. 19-20 मे थोडी आरोग्याची काळजी घ्या. धावपळ आणि दगदग कमी करा. वादावादीपासून थोडंसं सावध राहा. लांब राहिलेलं उत्तम. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागलेच तर अभ्यासपूर्ण पद्धतीने घ्या. मार्गदर्शन घेऊन करा. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 24 ते 30 एप्रिल मे 21 ते 27 मे हे जे शेवटचे 7 दिवस जे आहेत ते शुभ आणि अनुकूल दिवस. महत्त्वाच्या कामासाठी, धार्मिक, आध्यात्मिक कामासाठी शुभ. नवीन कामासाठी अनुकूल. मित्रपरिवार, वरिष्ठ, वडीलधारी मंडळी यांची साथ या काळात उत्तम मिळेल. नोकरदार मंडळींसाठी अत्यंत शुभ दिवस. पुढचे 2 दिवस 28-29 मे महत्त्वाची आर्थिक कामं सांभाळून करायची आहेत. आरोग्य, आर्थिक खर्च, परदेश गमनाची संधी यामुळे मिळेल. मात्र नातेसंबंधावरती जरा जास्त लक्ष द्या. थोडे बिघडण्याची शक्यता आहे. आणि शेवटचे 2 दिवस 30-31 मे आनंद, उत्साह, समाधान वाढवणारे दिवस. नवीन कार्याची सुरुवात अवश्य करू शकता. तर मंडळी, ही होती या मे महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपासनेमध्ये आपल्याला गुरुग्रहाची आणि माता महालक्ष्मीची उपासना, मंत्र, स्तोत्र या माध्यमातून विशेष वाढवायचे. यासाठी ओम गुरवे नमः, ओम श्रीम नमः या मंत्रांचे जप अवश्य 1 माळ चालू ठेवा. तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ रोज वाचनामध्ये ठेवा. मंडळी, ही होती वृश्चिक राशीची मे महिन्यातील संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सुद्धा करा.
मंडळी, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्याकरता ह्याच व्हिडिओच्या खाली आपले राशी आणि नक्षत्राची माहिती दिलेली तो व्हिडिओ सुद्धा पहा. तसेच मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला पाठवा. हे चैतन्य लहरी पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे 108 नावं संकलित केलेली आहेत. मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता, प्रसन्नतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे पितळेचं धूपदीप पात्र सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. मंडळी, करिअर आणि कुंडली ह्याचा नक्की काय बरं परस्पर संबंध आहे आणि कुंडलीतून आपल्या करिअर आणि उच्च शिक्षणाबद्दलची काय माहिती आपण मिळवू शकता आणि कसं सुंदर असं नियोजन करू शकता आपल्या उच्च शिक्षण आणि करिअरचा, या माहितीचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य माहिती घ्या. तर मंडळी, आपल्या राशीला हा महिना आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताची आणि प्रार्थना. पुढच्या भागामध्ये धनुराशीबद्दल जाणून घ्यायला पुन्हा एकदा अवश्य भेट द्या आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला. तोपर्यंत कळावी लोभाय असावा. धन्यवाद.